सोबत बोलण्यासोबत महापौर ऋतू तावडे जोडल्या गेलेल्या आहेत। ऋतुताई, सातत्यानं मुंबईमध्ये या घटना घडतात। तिकडे चेंबूरमध्ये झाड पडतं, मुलाचा मृत्यू होतो। आता पुन्हा एकदा अशीच घटना मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय। मुंबईकरांच्या जीवाची काही काळजीच नाही किंवा मरण स्वस्त होतंय मुंबईत? नाही, 100% मुंबईकरांच्या जीवाची काळजी आहे आम्हाला आणि मुंबईकरांच्या सेवेसाठीच या ठिकाणी काम करतोय। परंतु ही फार मोठी चूक आहे प्रशासनाची। ह्याला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी होणार नाही। त्या ठिकाणी साकी नाक्याकडे पूर्ण माहिती घेतली। भर पावसामध्ये मॅनहोलवर झाकण लावलेलं होतं, ते काढून त्या ठिकाणी जाळी बसवण्याचं काम रेड अलर्ट असताना का पावसामध्ये सुरू केलं, हाच एक मोठा प्रश्न आहे। आणि ह्याचं उत्तर, ह्याची चौकशी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने घेतोय। त्या ठिकाणची वॉर्ड ऑफिसर आहेत एर्लेकर, त्यांच्याशी मी कंटिन्यू बोलते की तुम्ही केलं, तेही बोलतात की मॅडम हे का ओपन झालं। परंतु मी त्यांना सांगताना सांगितलं की ही वॉर्ड ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी आहे। तुमचे अधिकारी त्या ठिकाणी विभागामध्ये जाऊन अशा पद्धतीचं काम का करतात आहे। बरं, पुढे जाऊन मला अजून अधिक माहिती मिळाली, ते म्हणजे 2 वर्षापूर्वी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ज्या काही कंपनीला, त्याने आज हे काम सुरू केलं आणि ते पण भर पावसामध्ये। तर त्याच्यामध्ये कोण सहभागी अधिकारी आहे, कनिष्ठ अभियंता असेल, सहाय्यक असतील, परंतु या सगळ्या गोष्टीची जबाबदारी वॉर्ड ऑफिसर म्हणून हेर्लेकर यांच्यावरतीच ही निश्चित होणार आहे। मी पूर्ण निर्देश दिलेले आहेत प्रशासनाला। एएमसी बांगर यांच्याशी बोलले, एएमसी ठाकरे साहेब यांच्याशी बोलले की ह्या ठिकाणी जर निलंबनाची कारवाई करायची असेल तर आता छोटा मोठा अधिकारी नाही, डायरेक्ट वॉर्ड ऑफिसर वरती कारवाई करा, कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाही। फार मोठी चूक ह्या प्रशासनाच्या माध्यमातून ही झालेली आहे। एक सर्वसाधारण बिचारा मुंबईकर, त्याचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे ही। पूर्ण पावसामध्ये रेड अलर्ट असताना ते झाकण का काढण्यात आलेले आहे। पण तुम्ही आता म्हणता ऋतुताई की ज्या वॉर्ड ऑफिसरशी तुम्ही आता बोललात त्यांना देखील माहिती नव्हती की हे झाकण का काढण्यात आलं? म्हणजे वॉर्ड ऑफिसरच्या परवानगीशिवाय कामं होतात, कोणीही जाऊन ते झाकण काढतं आणि काम करतं। 100% ही फार मोठी चूक आहे। अशा पद्धतीने बेजबाबदार उत्तर वॉर्ड ऑफिसरने देताच कामा नये की मला माहित नव्हतं। म्हणूनच मी आता निर्देश दिले की तुम्ही पहिल्यांदा या वॉर्ड ऑफिसर वरती पहिली कारवाई करा। तुमचा वॉर्ड ऑफिसर हा त्या वॉर्डचा पालक असतो आणि जर त्याला आपल्या वॉर्ड मध्ये काय चाललंय ही जर माहिती नसेल, मग वॉर्ड ऑफिसर पदावरती म्हणूनच ऋतुताई, मग तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का त्यांच्यावर? 100% कॉन्ट्रॅक्टदारावरती तर करणारच आहे, त्याला तर ब्लॅकलिस्ट करणार, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आणि झालं तर या वॉर्ड ऑफिसर वरती पण करायला लावणार। आणि हा मेसेज आता प्रशासनाच्या माध्यमातून गेला पाहिजे की अशा पद्धतीच्या तुमच्या चुका या ठिकाणी अजिबात त्याच्यावरती काही तुम्हाला त्याच्यावरती केलं जाणार नाही। पूर्ण कारवाई केली जाणार आहे या सगळ्या विषयांवर। पण तुम्हाला असं नाही वाटत की आयुक्त देखील याला तितकेच जबाबदार आहेत? कारण उपमहापौरांनी तर थेट आयुक्तांकडे बोट दाखवलं। आयुक्त प्रश्नच नाही, मी सुद्धा तेच बोलते। मुंबई महानगराच्या पालिकाच्या आयुक्तांनी, महानगरच्या आयुक्तांनी या ठिकाणी बसून नाही तर लोकेशनवरती या आणि बघा काय चाललंय त्या ठिकाणी, तुमच्या प्रशासनातले अधिकारी काय करतात आहे। वारंवार गेले 1.5-2 महिने सातत्याने मीटिंग्स घेत होते। पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, पावसाळ्याच्या ह्याच्यावरती असलेली जी काही मॅन्युअल्स असतील, त्याची झाकणं असतील, जाळ्या असतील, त्याच्या कामं चालू असताना त्या ठिकाणी असलेली झाडं असतील, या सगळ्यांची ऑडिट करा, या सगळ्यांची पाहणी करा। पण एक तुम्हाला मी सांगेल की हे झाकण जे होतं ते लावलेलं होतं आणि लावलेलं झाकण काढण्याचं काम भर पावसात केलेलं आहे। तर या ठिकाणी जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे। आयुक्त भिडे मॅडमने पण या ठिकाणी लोकेशन वरती येऊन बघायला पाहिजे की काय त्यांचे अधिकारी या ठिकाणी करतात आहे। एवढे आदेश निर्देश देऊन सुद्धा, इतक्या मीटिंग्स घेऊन सुद्धा, वारंवार मी महापौर असून सुद्धा मी रस्त्यावरती उभी आहे आणि बघते या ठिकाणी काय काम चाललंय। तर हे अतिशय चुकीचं आहे। अजिबात या ठिकाणी प्रशासनाला पाठीशी घालण्याचं काम अजिबात या ठिकाणी होणार नाही। पण ऋतुताई, अगदी तुम्ही पाहणी करायला गेलेला त्या दिवशी देखील तुमचेच अधिकारी त्या मॅनहोल मध्ये पडल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। तिथेही मॅनहोल उघडं ठेवलेलं। तो जो अधिकारी मुकादम होता आणि तो त्या कामाचा मुकादम होता, ह्या विषयाला वेगळा रूप देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी मी उभी होती पहिल्याच पावसामध्ये, हिंदमाता असेल, त्या ठिकाणी गांधी मार्केट असेल, त्या ठिकाणी मिलन सभे होते, ह्या सगळ्या ठिकाणी मी पाहणी करायला बाहेर निघाले होते आणि ते पाहणी सब इंजिनियर मला दाखवत होते की मॅडम ह्या फोर्सने रस्त्यावरचं पाणी आत येतं आणि पाणी आत येतं त्यावेळी तिकडे असलेल्या मोठ्या मोठ्या पाईपला सगळा कचरा अडकला जातो आणि त्यावेळी आम्हाला ही जाळी बाजूला करून मॅन्युअली ते कचरा आम्हाला काढावा लागतो। आणि हे सगळं दाखवत असताना 3 बॅरिकेड्स होते। तो मुकादम सगळं सोडून त्या बॅरिकेडच्या आतमध्येच का आला, हाच मोठा प्रश्न मला त्यावेळी पण होता। आजही मी तेच विचारलं आणि त्याची चौकशी पण मी लावली आहे।
आणि तो मुकादम बाहेर पडून मला सॉरी पण बोलतो की मॅडम चुकलं माझं. तर हे लक्षात घ्या, हे त्याच्याशी तुम्ही जोडू नका. हा आजचा जो विषय झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही चूक झालेली आहे आणि ती या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे आणि प्रशासनाला पाठीशी घालण्याचं या ठिकाणी कुठेही कारण नाही. नाही पण ऋतुताई, चूक झाली मान्य आहे, पण त्यात जीव गेलाय एकाचा आणि ते न भरून येणारी हानी आहे. याला जस्टिफाय कसं करणार आपण? कारण सातत्यानं जर मुंबईकरांच्या जीवाशी असा त्यांचा जीव जात असेल, मुलांचा एक निष्पाप पोरगत आहे त्याचा जीव गेला, कसं बघायचं याकडे? नाही, हे फार मी मान्य करते. या ठिकाणी प्रशासनाला वारंवार निर्देश देऊन सुद्धा ह्या चुका होतात आहे. तर आता ह्याची सीएम साहेबांकडे पण मी मागणी करणार की ह्या चुका का होतात आहे. पण ऋतुताई, ही आता झाकण काढण्याची वेळ नाहीच ना. पावसाळा सुरू झालाय, म्हणजे साफसफाई करायची तर ती पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजे. नालेसफाई झाली होती का पूर्णपणे? त्याबद्दल तुम्ही आढावा घेतला होता का की नालेसफाई किती टक्के झाली आहे? जर ती झाली नसेल तर हे बघणं तुमचं काम होतं. 100% काम आहे, जबाबदारी आहे आणि ती स्वीकारतोय. कुठेही जबाबदारी झटकण्याचं काम या ठिकाणी होत नाहीये. कारण शेवटी हा माझा मुंबईकर आहे आणि माझ्या मुंबईकरचा जीव हा नीट असला पाहिजे, ही माझी पण स्वतःची माझं कर्तव्य आहे ते. म्हणूनच मी सातत्याने बाहेर रस्त्यावरती उभी राहून प्रत्येक ठिकाणी मी असते, जाते, त्या ठिकाणी पोहोचते. त्यामुळे हा विषय नाहीये. पण हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की हे झाकण जे आहे ते लावलेलं झाकण ह्या लोकांनी काढलं. यांचा मूर्खपणा, याच्या हलगर्जीपणामुळे त्या बिचाऱ्या व्यक्तीचा जीव गेला. नाही पण ऋतुताई, तुम्ही म्हणालात की 2 वर्षापूर्वीचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्या कंत्राटदाराचं. त्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालंय नाही झालंय, तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची काही पडताळणी केली का? आणि या सगळ्या प्रकरणाला आयुक्त जर जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा आपण घेणार आहात का? माझ्याकडे कलेक्ट होते, ती मी तुमच्या बरोबर शेअर करते. प्रत्येक फोनवरती मी प्रत्येक माहिती, इन्फॉर्मेशन कुठेही बाजूला न ठेवता ती सगळी शेअर करते. 2 वर्षापूर्वी असलेलं हे कॉन्ट्रॅक्ट अचानकपणे हा कॉन्ट्रॅक्टर येतो कसा, ते झाकण ओपन करतो कसा, त्याच्यावर जाळी बसवण्याचं काम का करतोय, कुठल्या अधिकाऱ्याने त्याला पाठीशी घालून हे काम सुरू केलं, काय त्याच्या मागचे कारण आहेत, हा सगळा चौकशीचा भाग आहे. आता ही ती आम्ही करतोय सर्व. आयुक्तांचा राजीनामा घेणार आहात? मागणी करणार आयुक्तांच्या राजीनाम्याची? या सगळ्याला जबाबदार त्यांना धरणार? नाही, प्रशासन याला जबाबदार आहे. याची सगळी आता चौकी विधानसभा चालू आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या निदर्शनास आलेल्या आहेत. सर्व माहिती घेतली जाते. याच्यावरती सविस्तर पूर्ण माहिती या ठिकाणी मला 1-2 दिवसात मिळेल. त्यावेळी माहिती मिळाल्यावरती मी याच्यावर जे काही स्टेटमेंट करेल. नक्कीच. धन्यवाद ऋतुताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.